नमस्कार. आज आपण आलो आहेत बाळूपाटलाच्या वाडीमध्ये एका शेतकऱ्याची मुलाखत घ्यायला, जे त्यांचं नवीन नवीन प्रयोग असतात शेतामध्ये. त्यांचा भेंडी असेल, कांदा असेल, मेथी, धना ह्याच्यामध्ये त्यांचं चांगलं नाव म्हणजे ते पूर्वी व्यावसायिक असून ते आता शेतकरी झालेले आहेत. अशा एका शेतकऱ्याची मुलाखत घ्यायला आलो आहे. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. संभाजी दाजीराम दायगुडे. तुम्ही आता ही मेथी जी केली, ही मेथी कुठली? समृद्धी कुठली? समृद्धी केली. समृद्धी मेथी केली. ही किती रानामध्ये ही टाकली मेथी? हे 6 पांढरामध्ये टाकले. 6 पांडामध्ये. 6 पांडामध्ये किती बियाणं गेलं? 12 किलो. 12 किलो. 6 पांडामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता, 6 पांडामध्ये 12 किलो बियाणं गेलेलं आहे. आणि ह्या मेथीच्या जोडीला पूर्णपणे असे लाडकडा आहेत. म्हणजे ही पान जे असते, ही पान ह्याचं ते पूर्ण लाडकडा येतात. कारण त्यांनी त्यावेळेस आम्हाला विचारलं होतं की बाबा तुम्ही मेथी देताय, पण आम्हाला अशी लाडकड पूर्णपणे आली पाहिजे, त्या हिशोबातनं बियाणं द्या. तर आपण त्यांना त्या हिशोबातनं ही बियाणं दिलं होतं. तर तुम्ही पाहू शकता. तर समृद्धी ही मेथी गौरीशंकर कंपनी ट्रेडिंगची ही ब्रँड आहे. तर ते समृद्धी ही मेथी आहे. तर ही मेथीमध्ये तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये त्यांनी 12 किलोमध्ये कमीत कमी 3-3.5 हजार पेंड्या काढल्या. तुमचं तुम्ही आणखी पुढे टाकणार आहे का मेथी? अजून 15 पांड केलेले. अजून 15 पाणी समृद्धी हेच बियाणं त्यांनी लावलेलं आहे. तुम्ही ह्या मेथीविषयी काय सांगाल? आम्ही या मेथीविषयी आम्ही दीपकची जी बेन आणणार होतो ती आम्ही समृद्धी घेतलं. तर आम्ही ती सोमेश्वर कृषी सेवा केंद्र लोणंदमधलं, तर त्यांच्याकडनं आम्ही हे बेन घेतलं. तर ते म्हणले आम्हाला हे बेन न्या. तर आम्ही त्यांच्या विश्वासावर हे बेन आणलं. तर तशाप्रमाणे ह्याला गिराईक तसं चांगलं, म्हणजे आम्ही जास्त चांगलं म्हणले मागणी यायला मागणी चांगली. मग तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय सांगाल? तर शेतकऱ्यांसाठी सांगाल की हे समृद्धी बेन तुम्ही घ्या. मेथीचं बेन चांगलं आहे. मेथीचं बेन चांगलं आहे आणि फुटवा चांगला आहे याला. विक्रीला बी चांगले 1 नंबर आहे. मग तुम्ही बियाण्याविषयी काय सांगाल? शेतकऱ्यांना काय सांगाल? नाही, रिपोर्ट त्याचा चांगल्यापैकी आहे, म्हणजे काय वाईट नाही. रिपोर्ट चांगला आहे आणि तुम्ही शेतकऱ्यांना जास्तीत जास्त हीच सांगाल. करा. हां, धन्यवाद. धन्यवाद.